नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 18वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या भागात सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी गणपतराव काठे, दातृत्ववान महिला डॉक्टर निशिगंधा मोगल, तळमळीनं कार्य करणारा संघ कार्यकर्ता विलास देवळे यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आता जाणून घेऊया सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी अशी ओळख असणारे गणपतराव काठे यांच्याविषयी. गणपतराव काठे यांना नाना म्हणायचे. जुन्या नाशिक भागातील चव्हाटा भागात नानांचा 21 मार्च 1932ला जन्म झाला. ते आधी संघाचे स्वयंसेवक होते. कैलासवासी नानाराव ढोबळे या संघ प्रचारकांचा त्यांच्यावरती पगडा होता. 1951मध्ये अखिल भारतीय जनसंघाची स्थापना झाली आणि 1952मध्ये महाराष्ट्रात जनसंघ सुरू झाला. फार कमी वेळात दादासाहेब वडनगरे, प्रभाकरपंत मोडक, रघुवीरजी भालेराव आणि गणपतराव काठे असे मोजके संघ कार्यकर्ते जनसंघाचं काम करू लागले. जनसंघाच्या स्थापनेनंतर 4च वर्षात 1957मध्ये गणपतराव काठे आणि रघुवीरजी भालेराव हे 2 नगरसेवक नगरपालिकेत निवडून आले. 1957 ते 1982 या कालावधीत नाना नगरपालिकेचे सदस्य होते. ते पुढे बांधकाम समितीचे सदस्य झाले. जनसंघाचे नगरसेवक कमी असले तरी त्यांचा पालिकेवर चांगलाच पगडा होता. त्यामुळे 1963मध्ये नाना उपाध्यक्ष झाले. 1980मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली, पण फक्त 350 मतांनी त्यांचा पराभव झाला. 1990 ते 1995 या कालावधीत नाना विधानसभेचे आमदार होते. पक्षानं केलेला अन्याय सहन केला नाही आणि म्हणून 1997 ते 2002मध्ये ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. 2007मध्ये ते पुन्हा भाजपचे नगरसेवक झाले. आणीबाणीत दादासाहेब वडनगरे, बंडोपंत जोशी, डॉक्टर डोंगरे इत्यादींबरोबर त्यांनी सत्याग्रह करायचं निश्चित केलं होतं. तसा सत्याग्रह केला सुद्धा. त्यांना 1 महिन्याची शिक्षा झाली. ती शिक्षा भोगून ते बाहेर आले. संघाच्या मुशीत तयार झालेला हा जनसंघी होता. सामाजिक कामात पक्षभेद विसरून त्यांनी सेवा केली. नाना स्पष्ट वक्ते होते. त्यांनी स्वतःभोवती निस्पृह कार्यकर्त्यांचं जाळं विणलं. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचा मित्रपरिवार होता. नानांनी कार्यकर्त्यांना सतत प्रोत्साहन दिलं. पदावर गेले पण अहमपणा त्यांच्या मनाला शिवला नाही. पक्षाचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे केलं. आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली आणि जपली. संघ कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी संस्थात्मक कामांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली. ते प्रथम संघ स्वयंसेवक होते आणि नंतर पक्षाचे कार्यकर्ते. त्यांच्या क्षेत्रात अगदी गणपती उत्सव मंडळात देखील त्यांनी काम केलं. असे सर्वसामान्यांचे सातत्याने काम करणारे गणपतराव हे लोकांचे कार्यकर्ते होते. एका अर्थानं नानांसारख्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा पाया रचला, यात काही शंकाच नाही. आता आपण जाणून घेणार आहोत दातृत्ववान महिला म्हणून नावलौकिक असणाऱ्या डॉक्टर निशिगंधा मोगल यांच्याविषयी. सन 2008मध्ये सार्वजनिक वाचनालयात नाशिकच्या कार्यकारी मंडळाचा सदस्य म्हणून मी आणि उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर निशिगंधा मोगल ह्या निवडून आल्या. 2008 ते 2011मध्ये आम्ही संस्थेमध्ये एकत्र काम केलं. ताईंचा जन्म 2 सप्टेंबर 1946चा. ताईंचे MGL हायस्कूल कोल्हापूर इथं शालेय शिक्षण आणि KJ सोमय्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज इथं महाविद्यालयीन शिक्षण झालं. त्यांचे सासरे 1942 पासूनचे संघाचे कार्यकर्ते होते. राजाभाऊ मोगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राजाभाऊ देखील जुने संघ कार्यकर्ते. शिशु स्वयंसेवक म्हणून त्यांच्या संघ जीवनाला प्रारंभ झाला. ताई देखील नंतर सामाजिक कामात आल्या.
आमची जी सेवाभावी समाज कल्याण संस्था आहे ते सुरू करणारे प्रभाकर शिवराम तथा मामासाहेब जोगळेकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ आणि नाशिकमधील सेवाभावी कार्यकर्ते डॉक्टर श्रीकांत पूर्णपात्रे यांचा सत्काराचा कार्यक्रम ठरवला. त्याला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र समाजसेवा संघाचे श्री सुधाकर साळी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून निशिगंधाताई होत्या. मामांबाबत त्यांच्या संबंधांमुळे ताई अतिशय भावपूर्ण बोलल्या. टिळकवाडी भागातून ताईंनी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. तेव्हा मामासाहेब जोगळेकरांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचे काम मी केल्याचं मला आठवतं. 1980 मध्ये भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यानंतर ताईंनी पक्षाचं काम जोमानं सुरू केलं. त्या भारतीय जनता पक्षाच्या अखिल भारतीय महिला मोर्चाच्या महामंत्री होत्या. भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना संघाच्या संस्कारांमुळे ताई सामाजिक काम विसरल्या नाहीत. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, माता बालक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ताईंनी सामाजिक आणि महिलांकरता काम केलं. डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी समितीच्या त्या पदाधिकारी म्हणजे सहकार्यवाह होत्या. संघाचं घर असल्यानं विशेष करून बाळासाहेब देवरस हे नाशिकला आले की मुक्कामाला ताईंच्या घरी असायचे. जनकल्याण रक्तपेढीच्या उद्घाटनाला बाळासाहेब नाशिकला आले तेव्हा त्यांचं 3-4 दिवस वास्तव्य ताईंच्या स्वस्तिक या बंगल्यात होतं. त्यानंतर जेव्हा जेव्हा बाळासाहेब नाशिकला आले तेव्हा ते ताईंकडे उतरत असत. संघ शिक्षा वर्गाला केंद्रीय नेते येत. 15 दिवस ते 3 आठवडे त्यांची बौद्धिके स्वयंसेवक आणि संघ बंधूंपुढे असत. ते मार्गदर्शन ऐकण्याची संधी महिला वर्गाला मिळावी अशी सातत्यानं ताईंनी मागणी केली. ती मान्य करण्यात आली आणि आता महत्त्वाच्या कार्यक्रमांना महिला वर्ग देखील उपस्थित राहू शकतो. ताईंनी भारतीय जनता पक्षाबरोबरच विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, विद्यार्थी परिषद याचं देखील काम केलं. या सगळ्या विविध कामांमुळे महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून पक्षानं त्यांची निवड केली आणि पुढे 6 वर्ष ताईंनी अनेक कामं केली. श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात नाशिकहून एकंदर 185 कार्यकर्ते अयोध्येला गेले. त्यामध्ये 20 महिला होत्या. त्यात निशिगंधाताईंचा सहभाग होता. ताईंना 75 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी त्यांच्या मनात प्रश्न आला की आता यापुढे स्त्रीधनाचा उपयोग काय? ते आपण आपल्या सैन्याच्या निधीकरता देऊन टाकावं असा विचार आला आणि त्यांनी तो अंमलात देखील आणला. सैन्य वस्तुरूपानं मदत घेऊ शकत नाही म्हणून त्यांचं असलेलं स्त्रीधन त्यांनी विकून 20 लाख रुपये सैन्य निधीला दिले. हे सगळं संघ संस्कारांमुळे शक्य झालं. असा निर्णय लाखात एखादीच व्यक्ती घेऊ शकते. अशा लाख मोलाच्या डॉक्टर निशिगंधाताई मोगल. आणि आता ऐकूया तळमळीनं कार्य करणारा संघ कार्यकर्ता विलास देवळे यांच्याविषयी. साधारण 1985-86ला बिंदू माधव जोशी यांच्या ग्राहक पंचायतीचं काम वाढवण्याकरता एक मीटिंग कॉलेज रोडला माझ्या वडिलांचे मित्र के कुलकर्णी यांच्या घराच्या अंगणात झाली होती. त्याला मी आणि वडील असे दोघंही गेलो होतो. ग्राहक पंचायतीच्या कामाची तोंडओळख त्याही पूर्वी सुमारे 10 वर्ष झाली होती. त्या सुमाराला नाशिकमध्ये गॅस ग्राहकांचे अनेक प्रश्न होते आणि ते सोडवण्याकरता भारती गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्नही केले होते. के कुलकर्णी यांच्याकडे झालेल्या सभेमध्ये विलास देवळे यांचा परिचय झाला आणि तो वृद्धिंगत होत गेला. विलासराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते आणि आहेत. पूर्वीचे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड इथे देवळे यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून 37 वर्ष काम केलं. ते करत असताना ग्राहक संरक्षण क्षेत्रातही काम केलं. त्यात स्वतःच्या कंपनीच्या त्रुटी आणि त्यावर प्रहार करायलाही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. ग्राहक पंचायत 50 खेड्यांपर्यंत पोहोचवण्याकरता नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत ही संस्था बंडखोरी करून त्यांनी सुरू केली. केंद्र सरकारच्या वतीनं ज्या वेगवेगळ्या योजनांची नाशिक जिल्ह्यात अंमलबजावणी होते त्यामध्ये नोडल ऑफिसर म्हणून त्यांनी काम केलंय. नरहर बळवंत ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील सातत्याने ते मार्गदर्शन करीत असतात. ग्रामीण भागात संस्थेच्या मदतीनं कायद्याविषयक जाणीव निर्माण व्हावी म्हणून देवळे सातत्यानं प्रयत्नशील राहिले. वेगवेगळ्या शाळांमध्ये कन्झ्युमर क्लबची स्थापना केली.
देवळे यांच्या MSCB मधून निवृत्तीच्या वेळेला माजी आमदार अशोकराव मोडक हे प्रमुख पाहुणे होते. विलासरावांचे मूळ गाव चाळीसगाव. मोडक सर काही काळ चाळीसगाव महाविद्यालयात शिकवायलाही होते. विलासराव हे त्यांचे विद्यार्थी. त्यावेळेचं त्यांचं भाषण आणि देवळे यांनी सगळ्यांना दिलेलं जेवण हे आजही मला आठवतं. ग्राहक पंचायतीच्या कामांमध्ये आधुनिक साधनांचा आणि माध्यमांचा वापर ते करीत असतात आणि त्यांनी केला आहे. माझी मुलाखत नाशिक आकाशवाणी केंद्रावर त्यांनी घेतली आहे. त्यावेळचे आकाशवाणी केंद्राचे प्रमुख गोपाळराव आवटी यांनी विलासरावांची मुलाखत घेतली होती. एकंदर 50 मुलाखतींच्या पुस्तकांचे 2 भाग सृजन संवाद या नावाने त्यांनी प्रसिद्ध केले. त्यामध्ये विलासरावांची मुलाखत समाविष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखेमध्ये देवळे अनेक वर्ष जात होते आणि जात असतात. एका गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला आमच्या कस्तुरबा शाखेमध्ये देवळे प्रमुख पाहुणे होते. ग्राहक चळवळीचे अनेक वर्ष काम केलेले असल्यामुळे अनेक सत्कार आणि पारितोषिकं त्यांना मिळाली आहेत. निवृत्तीनंतर ग्राहक कायद्याचा अभ्यास करून ग्राहक न्यायालयात ग्राहकांचे प्रश्न मांडण्याचे काम देखील देवळे हे करीत असतात. तसेच वेळप्रसंगी त्यांची संघर्षाची तयारी असते आणि त्यांनी तो वेळोवेळी संघर्ष केलाही आहे. हे करताना त्यांना वैयक्तिक अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागलंय. त्यांना स्वतःला वाचनाची आवड आहे. अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकं अनेकांना ते भेट देत असतात. त्याचा मी देखील एक लाभार्थी आहे. सातत्याने सकारात्मक विचार करून आणि धडपड करून देवळे यांनी आतापर्यंत ही मजल गाठलेली आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 18 ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.